तर आज आपण बनवणार आहे डाळ कांदा. तर जे लोक विदर्भात राहतात त्यांना माहीत असेल डाळ कांदा काय आहे. ज्यांना नाही माहीत, आय फील सॉरी फॉर यू गाईज. इट इज अ व्हेरी टेस्टी डिश. तिखट छान अशी बनते ती भाजी. आता ज्यांना माहीत आहे की डाळ कांदा काय असतं त्यांच्या तोंडाला पाणी आलं असणार. आय कॅन सेन्स इट फ्रॉम हिअर. आणि दिस इज द सामग्री. डाळ ऑब्व्हियसली, कांदा अगेन ऑब्व्हियसली, मग त्यानंतर लसण, अद्रक, जिरं आणि सांबारची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी. छोटूसा गरम मसाला, कारण मला ते उग्र बनवायला आवडत नाही जास्त. सांबार, पण काही लोक त्याला कोथिंबीर पण म्हणतात. तेल गरम झालं आहे आपलं. पहिले मोहरी ॲड करू. 2-3 मिनिट्स असाच होऊ द्यायचा, फक्त सॉफ्ट होऊ द्यायचा, त्याला जळू नाही द्यायचं. तर आपला कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झाला आहे. सो मी त्याच्यामध्ये थोडंसं जे माझ्याकडे गरम मसाला होता तो, तेजपत्ता आणि छोटेसे 2 कलमीचे तुकडे ते मी आता याच्यामध्ये मी लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे. ते सगळं असं इतकी फाईन ग्रेव्ही झाली पाहिजे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये काही दिसलंच नाही पाहिजे की कोणता टमाटा होता, कोणता कांदा. टोमॅटो सोबत होईल बाकीचा. आपण टाकणार त्याच्यामध्ये तिखट, थोडीशी धनिया पावडर. डाळ टाकली आहे मी. देन वी विल ॲड थोडंसं पाणी.